वाटते देवी वाटते व्हिडिओ करायलाच नको मग तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता नाईटशी आलो आहे आणि आता कार्यक्रम करायचा आहे आपल्याला चून देण्याचा. तर परच्या दिवशी आपला भावाचा कार्यक्रम झाला होता, म्हणजे साखरपुडा. तर आज आहे त्याच अनिकेत भावाचा आज म्हणजे थोडासा कार्यक्रम करायचा येतो चून धुण्याचा. तर कशा पद्धतीत करणार आहेत आणि कसं करणार आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी. तर आता माझी बोबडी वळत आहे कारण की माझी अजून झोप पूर्ण झाली नाही. तर आता मी आलो काकाच्या घरी आणि खाली सर्व महिला मंडळी जमले आहेत. तर चला आपण कंटिन्यू राहू फक्त. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण डायरेक्ट खाली जाऊया. आणि इथं काका बसले आहेत आणि काकाच्या घरातला देववारा बघूया कुठं आहे. हा काकांच्या घरातला देववारा. हे सर्व महिला मंडळी बसल्या. आल्यापासून कटकट चालूच आहे यांचे. चला आता या सर्व महिला मंडळी आलेले आहेत आणि नवरदेव पण आता आलेला आहे. त्याची झोप मला वाटतं पूर्ण झाली नसेल. जस्ट आता नवरदेव पण आलेला आहे. आणि चला आता या कार्यक्रमाला सुरू करूया आपण. परफेक्ट गाणं आहे की नाही? गाणं काढायला नको होतं, गाणं काढायला नको ना.
चला मंडळी, आपण काल इथं काकाच्या घरी आलो होतो. ते तांदूळ धुवण्यासाठी आहे आणि तांदूळ वगैरे धुवले आता आणि आता परत जायचं आता चक्कीवर काहीतरी दालण्यासाठी. तर आपल्याला जास्त माहीत नाही, तर ते तांदूळ सुकून झालेलं आहे आणि तेच तांदूळ आता चक्कीवर जायचं आहे दालण्यासाठी. तर ते तांदूळ कशासाठी वापरतात नंतर तुम्हाला सांगेल आणि मला अजून प्रॉपर माहिती नाही. तर आपल्या नवऱ्याच्या आईला पण विचारू नंतर कशासाठी वापरतात ते. तर चला, इथं सगळी महिला मंडळी आले आहेत आपले ठाकूर फॅमिलीतली. तर तयारी पण झाली. चला आता सर्व वजन 5 किलो, सर्व वजन 10 किलो 5 किलो. चला तर सर्व महिला मंडळी आलेले आहेत आणि एकेकाच्या डोक्यावर सगळे तांदळाची टोपली आणि पातेली सर्व डोक्यावर घेतलेले आहेत. आता बघा काकी, ही पातेली ना, मग काय आहे टोपल्या. चला टोपल्या घ्या. चला सगळ्या वहिनी काकी. काय झालं इकाला काय जास्त पडव. मावशी काय आहे टोपली काय आहे? चिंबोऱ्या, कोलबिया. चला सगळ्या मावशी आमचे चाललेले आहेत इकाला. पोप पुष्पा ताजा आहे. सगळ्या मावश्या, आग्रांचं मासं, पापलेट, सुरमई, कुप्पा सगळं आहे. अशी एन्जॉयमेंट आपली पाहिजेच. आमची ठाकूर फॅमिलीमध्ये सर्व एन्जॉयमेंट कुठला पण कार्य असो. चलो नवऱ्याच्या आईच पाठी आहे. सगळे गेले पुरे. आत्या पाठी आहे. बोल कॉल बॅच आहे का? सरला
सॅम्पल लावलं तिकडं 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 वाटते देवी वाटते व्हिडिओ करायलाच नको मग हॅपी होली ये सेपात वहिनी आहे सेपात व्हिडिओ करायलाच नको मग या माखवलं म्हणा हे काय अवतार मेकअप जाईल हॅपी होली नाही दोघावी लावली कोण झोंबल चला तर आपण आलो होतो तर इथं चक्कीवर आलो होतो तांदूळ घेऊन आणि मी पहिल्यांदा इथं आलोय आपल्या गावात चक्की मध्ये बघायला गेलं तर 2 होत्या शंकरच्या देवळाजवळ तिथं मी लहानपणी ना तिथं जावतो काय तर इथं पण पहिल्यांदा आलोय आणि चक्की खूप जुनी आहे गावातली सर्व जे गावातलं काय भाकरीचा पीठ असो गव्हाचं पीठ भाकरीचा पीठ असो सर्व इथं घालला जातं चला तर इथं सर्व हळदीन माकलं वहिनीसनी सुरुवात केली हळदीची अजून हळदीला 2 दिवस बाकी आहेत इथं नाही जराशीच माकली हा नाही जास्त पाहिजे सगळं माकलं तुम्ही का शेपर चला सर्व इथं हळद वगैरे लावली तोंडाला सगळ्यांचे हे त्यानं माखवा आता त्यानं माखवा आता यानं माखवा आता होली ॲडव्हान्स मध्ये होली आणि मग अशी तू बोलीस ना वहिनी मागवल म्हणून तर 100% मागवलं सगळ्या ना म्हणून मी जुनं कपडे बनवलो काय हे नको मी काय सलून आहे चला तर इथं पण दुसरे गाव म्हणजे आमच्या गावातले आहेत त्यांना पण मागवलेलं आहे ए तुम्ही नवरे करून शे ना नवरे करशे ना मी एक दिवशी मला वाटते 3 हळद असणार आहे एक दिवशी नाही गावात 3 दिवस असणार म्हणजे 3 हळद ना हळद एक दिवशी म्हणजे 3 हळद एक दिवशी माहोल होणार आहे त्या दिवशी तर इथं सगळं सगळ्यांना माखवलं चला तर ते तांदूळ आपण घेऊन आलो होतो तर ते तांदूळ दळून वगैरे झालेलं आहे आणि चला तर आपण चाललो आता आपण घरला तर आत्ताच तांदूळ दळून झालेलं आहे आणि घरचा रस्ता इकाला तर इथं नवगरवाडा म्हणा इकाला लगेच गाड्या झाल्या चला तर आपण आलोय नवऱ्याच्या मांडवात आणि इथं डेकोरेशनचं काम चालू आहे हा मांडव घरी नवरा
आणि सगळे आपले ठाकूर फॅमिली, काकी, वहिनी सगळे आलेले आहेत. पीठ दालण्यासाठी गेलो होतो, बहिणा तिथं सगळ्यांना मागवला, मजा आली. तर घरी जाऊन आता तोंड धुवायला गेलो. आता माझी जरा स्किन झोमत लागली. आई घरातच ना. वरमाय पाटी. चला तर आम्ही इथं पेट घेऊन आलेलो आहे आणि मस्त आमचे काकीने चहा आणि बिस्किट मस्त घेतलाय, बनवलाय बघा. आणि तर आम्ही अनिकेतच्या घरी आलो होतो. अनिकेत, तुमच्या घरी मिथून आलाय. मिथून भरपूर मजा येते. अनिकेत, तुमच्या घरी मिथून आलाय हो. मिथून चक्रवर्ती आलेला आहे तुमच्या घरी. त्याला चहा घेतो आणि त्याला फ्रेश होल्यानंतर चला तर मी आलोय घरी आणि गेलो तो आपण चक्कीवर पीठ डालण्यासाठी. तर तो पीठ उद्या म्हणजे आपल्याला वडं करायचं आहे, तर त्यासाठी आपण गेलो होतो चक्कीवर. तो पीठ वगैरे घालून झालेला आहे आणि उद्याचं जे वडे करणं आहेत ते या व्हिडिओमध्ये पण ॲड करेल, आजची आणि उद्याची. आणि उद्या आपण ब्लॉग एंड करू. तर पहिला फ्रेश होते कारण की झोमते. तर तिथं मी विचार केला नव्हता का मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना तर आम्हाला हळदीला मागवतील, म्हणून मम्मी बोलली पण खरं झालं या. तर आपण डायरेक्ट उद्या भेटू. वडं पण करायचं आहेत आणि आपल्या भावाची हळद आहे, लग्न पण आहे. ते 2 ब्लॉग वेगळे येतील. तर तुम्ही फक्त माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू उद्या. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आत्ता सकाळ झाली माझी आणि जो आपण काल गेलो होतो चक्कीवर तांदूळ दळण्यासाठी, तर तो पीठ वगैरे दळून आणला आहे कालच संध्याकाळी. आणि जो आता आपल्याला वडं करायचं आहे, आज आपल्या अनिकेत भावाचा म्हणजे उद्या हळद आहे आणि आज आपल्याला हळदीच्या अगोदर वडे करायचे आहेत. तर पीठ मळायला घेतलं आहे, त्यावेळी सर्व महिला मंडळ आलेले आहेत आपल्या. तर जाऊया आता. मी आता इथं आलो आहे आपल्या अनिकेतांच्या मांडवा जवळ. तर जाऊया आपण डायरेक्ट घरात. कशी सुरुवात चालू आहे ते दाखवते तुम्हाला. तर चला. चला तर इथं सुरुवात झालेली आहे वड्यांची. वड्यांचं सगळे सर्वजण पीठ मारतात.
चला मंडळी, आता जे मगाशी आपण पीठ घेतलेला मलाला तर मलून वगैरे झालेलं आहे आणि पीठ पण आलेलं आहे. आता इथं सर्व महिला मंडळी जमले आहेत, जे आता वडं करायचे आहेत. वडं करायला अजून सुरुवात झाली. आता तेल गरम केलं आहे आणि ज्या समोर महिला मंडळी आहेत आता थोड्या वेळात वडं करण्याची सुरुवात करणार आहेत. तर सर्वजण महिला मंडळी आलेले आहेत वडं करण्यासाठी. चला तर इथं वडं करायला घेतलं आणि ते साईडला पापडी करायला घेतलं. नवरदेव काय थांबाचं नाव घेत नाही. नवर वडं टाकलं आणि लगेच तिकडे गेला. चला तर इथं बघताय तुम्ही काल काल परजीशी आपलं साखरवडा झाला त्या तरीचा संपदाचा आणि ही करवली बहीण जाम धमाल केली हिने नाचून. मी काय बोलतोय जो आता लास्टला बँड
हसता तर तुम्ही अजून धमाल केली असतेस ना. हो मग खूप शेवटपर्यंत ना. बँडवाल्याने धोका दिला त्याने दुसरी ऑर्डर त्यांना ऑर्डर भेटली दुसऱ्यांना, नाही तर आपल्याला 7 वाजलं असतं संध्याकाळचं. हां 3:30ला पोहोचलं ना. गेले ते मग विचार करा, म्हणजे 7 वाजलं असतं घरा जावाला, एवढी इच्छा होती. पण जाऊ द्या आता, नेक्स्ट टाईम तर लग्न पण आहे, लग्नात धुमाकूल ना. खूप मस्त मजा करू. धुरला धुरला करू अनिकेत दादाच्या हल्दीला धुरला करू. आणि कच्ची हालत मला वाटते गाजणार आहे, तो उद्या बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मगाशी लसूण सोलण्यासाठी आम्ही खास मेकअप करून कोरी आलो. इनी लसूण सोला, इनी पण झोपून आलीची, इनी पण सोलले, तिने पण सोललं. चला तर इथं बाहेर पण वडे करतात आणि या साईडला आता अक्षता करायला घेणार आहेत. चला मजा येते. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. हा आपला ब्लॉग आता थोड्या वेळात मी एंड करेन. तर थोडंफार व्हिडिओ काढते आणि आपण ब्लॉग एंड करू. हात झुलीते कोणे नारीचा, भालू बाहेर परला कोणे नारीचा, रंजिता खुशीचा अनिकेत बाहेर परला, रंजिता खुशीचा. हात झुलीते अनिकेत शंकर देवाला, हात झुलीते अनिकेत कापरी देवाला, हात झुलीते अनिकेत मारू आईला, हात झुलीते अनिकेत बामन देवाला, हात झुलीते आशीर्वाद मागीते अनिकेत परणू जायाला, आशीर्वाद मागीते कोणे नारीचा, अनिकेत बाहेर परला कोणे नारीचा, रुचिका पाठीचा बंधू बाहेर परला, रुचिका पाठीचा. हात झुळीते भालू बामन देवाला, हात झुलीते भालू नामेर देवाला, हात झुलीते भालू सदेव देवाला, हात झुलीते भालू कोलू देवाला, हात झुलीते आशीर्वाद मागीते अनिकेत परणू जायाला. तर चला घरी आलो आहे आणि आता सर्व वडं करत होतं ते सगळं झालेलं आहे. आणि कालचे जे आपण दळणाला गेलो होतो आणि आज वडे करलेत. तर आजच्या आणि कालची व्हिडिओ आपण एकच केली. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.